या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या इंद्रभुवनवर भाजपने आपली एकहाती सत्ता मिळवलेली आहे. जवळपास भाजपचे 87 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्या पाठोपाठ MIMचे 8 नगरसेवक, तर शिवसेना शिंदे गटाचे 4 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा 1 सदस्य आणि काँग्रेसचे 2 सदस्य निवडून गेलेले आहेत. दरम्यान महापौर, उपमहापौर असेल किंवा विविध कमिट्यांचे सभापती यांच्या निवडी कशा होतात याची माहिती आपण कालच लोकप्रधान न्यूज चॅनलवर घेतलेली आहे. आता सर्वांचे लक्ष ज्या गोष्टींकडे चाललेले आहेत तो विषय म्हणजे स्वीकृत सदस्य किंवा नामनिर्देशित नगरसेवक. नेमकी ही निवड कशी केली जाते, त्यांच्या कालावधी किती असतो, त्यांना मिळणारा निधी कसा मिळतो आणि एकंदरीत कोणते त्यांना अधिकार असतात या संदर्भात बोलण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत नगर सचिव म्हणून काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी रऊफ बागवान आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेले आहेत. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्ते. लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला बोलवलं त्याबद्दल मी लोकप्रधान न्यूज यांचे आभार व्यक्त करतो. साहेब, पहिला प्रश्न आहे, स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? स्वीकृत नगरसेवकाची व्याख्या कायद्यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्य यांची अर्हता व नियुक्त्या की सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेले सदस्या व्यतिरिक्त नियुक्त्या करण्यात येणाऱ्या सदस्य असे म्हणून संबोधित केले जाते. स्वीकृत आणि नामनिर्देशित एकच वर्ड आहे का? म्हणजे नाही, त्याला आपण प्रचलित व्होकॅब्युलरी म्हणजे स्वीकृत सदस्य असं म्हणतो. मात्र कायद्याच्या भाषेमध्ये त्याला नामनिर्देशित सदस्य असे म्हणले जाते. इंग्लिशमध्ये त्याला नॉमिनेशन कॉर्पोरेटर असं शब्द आहे. कॉप्ट कोऑप्ट म्हणून हा प्रचलित शब्द आहे. साधारणतः एक प्रश्न महत्त्वाचा आहे, कोणत्या क्षेत्रातून स्वीकृत सदस्य किंवा नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाते? कायदा काय सांगतो? स्वीकृत सदस्य होण्याकरिता ज्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाने विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्याचा कालावधी सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून पदनिर्देशित केले जाण्यास पात्र असेल. त्यामध्ये राज्यात मान्यताप्राप्त व नोंदणीकृत एक तर तो वैद्यकीय व्यवसाय म्हणून 5 वर्षे त्यांनी आपली काम केलेली पाहिजे. 2 नंबर, किमान 5 वर्ष शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपले काम केले पाहिजे. 3, सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल म्हणून कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय कमीत कमी 5 वर्षाचा व्यावसायिक अनुभव असलेली मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवीधारक असेल आणि राज्यात कमीत कमी 5 वर्षाकरिता अभिव्यक्ता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्यामधील पदवीधारक व राज्यात विधी क्षेत्रात काम करणाऱ्या कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे. तसेच नगर परिषदेचा मुख्य अधिकारी किंवा महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम करण्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव असलेली किंवा 2 वर्षाचा अनुभव असलेली महानगरपालिकेतून आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले असले पाहिजे. याशिवाय स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी महानगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाज कल्याण कार्यालयामध्ये गुंतवलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त किंवा अधिनियम 1950 साली नोंदणीकृत समाजातिष्ठ म्हणजे सोशलिस्ट माइंडेड असला पाहिजे की ते नॉन गॅजेटेड संघटना म्हणजे NGOचा पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. अशा व्यक्तींची निवड स्वीकृत सदस्य म्हणून करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. म्हणजे वकील असेल, अभियांत्रिक इंजिनियर असेल, CA असेल किंवा प्राध्यापक असेल
किंवा NGO म्हणजे एखाद्या सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे अशांसाठी ते निवड करू शकतात. अशांसाठी शासन नियुक्तीसाठी कायद्यात तरतूद केलेली आहे. बागवान सर, ही निवड कोण करतोय? वास्तविक पाहता कसं झालेलं आहे, कायद्यातील तरतूद आपण जर पाहिले तर पालिका सदस्यांचे नामनिर्देशन किंवा त्यांची नियुक्ती पालिका सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी म्हणजे स्वीकृत सदस्य करण्यासाठी माननीय आयुक्त, महानगरपालिकेतील सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि प्रत्येक मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या किंवा गटाच्या नेत्याशी विचार विनिमय करून आणि अशा पक्षांचे आणि गटांचे तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन निवड केली जाते. अच्छा, म्हणजे गटनेत्याकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त माननीय आयुक्त साहेब सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या शिफारशीवरून पुढील कारवाई केली जाते. आता जे जनतेने जे निवडून दिलेले ते नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक यांच्यामध्ये काय फरक असतो का? कालावधी किती असतो? नाही, कालावधी स्वीकृत नगरसेवकांचा इतर नवनिर्वाचित सदस्यांचा जो 5 वर्षाचा कालावधी आहे आणि स्वीकृत नगरसेवकांचा सुद्धा कालावधी 5 वर्षाकरिताच असतो. मग त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक असतो? म्हणजे अधिकार वेगळे असतात का, निधी वगैरे? नाही, कायद्यामध्ये कसं आहे की स्वीकृत नगरसेवकांची जी भूमिका आहे ही सोलापूर शहर वासियाकरिता विविध भेडसावणारे जे काही दैनंदिन प्रश्न आहेत अडचणी आहेत त्या सोडवण्याकरिता महासभेमध्ये आणि दैनंदिन कामकाजामध्ये ते भाग घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. असं म्हटलं जातं की स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो, म्हणजे काय? नाही, कसं आहे, ज्या वेळेला सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते, एखादा विषय मतदानावर येऊन ठेपलेला असतो, त्यावेळेला स्वीकृत सदस्यांचे कायद्याने चर्चेमध्ये भाग घेऊ शकतात, सहभागी होऊ शकतात, सूचना मांडू शकतात. मात्र ज्या वेळेला मतदान करण्याची वेळ येईल त्यावेळेला त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो, असे कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांना जे मिळणारे मानधन असेल किंवा भत्ते असेल किंवा निधी याच्या संदर्भात काय? सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे काही नवनिर्वाचित सदस्य आहेत त्यांना जे नियमित मानधन मिळले जाते तेच मानधन त्यांना सुद्धा लागू आहे. निधी वगैरे मिळवण्यासाठी ते खास करून प्रयत्न करून विकासाचे विजन ठेवून काम करीत असतात. असं एक बोललं जात आहे की निवडून आलेला नगरसेवक आपल्या वार्डापुरता मर्यादित असतो, पण स्वीकृत नगरसेवक नामनिर्देशित सदस्य शहरात कुठेही विकास कामे करू शकतो. स्वीकृत सदस्यांची भूमिका सोलापूर शहराच्या विकासाच्या माध्यमातूनच कामकाज केलं जातं, कारण ते एका विशिष्ट प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक नसतात. सोलापूर शहराचे स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची भूमिका त्यांची असते. म्हणजे जे आताचे जे नगरसेवक ते जनतेतून आलेले असतात, हे नामनिर्देशित झालेले असतात, तेवढंच फरक त्याच्यामध्ये आहे. डायरेक्ट सिलेक्ट केलं जातं. ह्याच्यामध्ये असं एक म्हटलं जातं 2005 म्हणजे जुन्या कायद्यानुसार म्हणजे नगरसेवक म्हणजे प्रत्येक म्हणजे 10 नगरसेवकांमागं एक स्वीकृत होता असं म्हटलं जातं, पण आता काय त्यात सुधारणा झाली असतील. पण अगोदरचा कायदा काय म्हणतो? म्हणजे किती यापूर्वी का पालिका स्वीकृत सदस्यांची संख्या कायद्यानुसार 5 नामनिर्देशन पत्र सादर केले जाते आणि 5 स्वीकृत सदस्य काम करीत असेल. मात्र कसं आहे, 20 नगरसेवकामागं एक स्वीकृत सदस्य निवडीबाबत कायद्यामध्ये यापूर्वीची तरतूद आहे. आता त्यात काय बदल झाला असेल? आजला मेहरबान महाराष्ट्र शासन मुंबई यांनी त्यांच्यामध्ये 15 नगरसेवकांना एक असं तरतूद करण्यात आलेली आहे, असे ऐकण्यात आलेले आहे आणि तसे कळलेले आहे. होऊ शकतं त्यामध्ये स्वीकृत सदस्यामध्ये वाढ होण्याची बदल बी होऊ शकतो, म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा शासन त्यात बदल. मेहरबान शासन किंवा निवडणूक आयोगांच्या दिलेल्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार त्यामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. पण तो जनतेच्या हितासाठी काम करणार, महानगरपालिकेचं हित आणि सोलापूर शहराचं हित हीच भूमिका त्यांची मोठ्या स्वरूपात आहे. निश्चितच स्वीकृत नगरसेवकांना घेऊन अनेक चर्चा समोर येत असताना महापालिकेत गेले अनेक वर्ष काम केलेले
अनेक विभागांचा ज्यांना दांडगा अनुभव आहे आणि खास करून नगर सचिव या पदावर काम करत सोलापूर महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले रऊफ बागवान सर यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. खास करून स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते वैद्यकीय क्षेत्र असेल, वकिली क्षेत्रातून असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातून येणाऱ्या लोकांची निवड केलेली जाते. त्यांचा जो अनुभव आहे तो सोलापूर शहराच्या विकासासाठी एकंदरीत कामी यावा, सभागृह चालण्यासाठी त्यांची मदत व्हावी, हा हेतू स्वीकृत नगरसेवक घेण्याना येत असतो. एकंदरीत जर जुन्या कायद्याप्रमाणे जर बघायचं झालं तर 20 नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य नगरसेवक निवडला जात होता. आता काय त्यात काय चेंजेस आले असतील किंवा शासन आता जे काही निर्णय घेईल त्याप्रमाणे ही निवड होणार आहे. मात्र एकंदरीत स्वीकृत नगरसेवक हा नगरसेवकाप्रमाणेच असतो. नगरसेवक हा जनतेतून आलेला असतो, स्वीकृत नगरसेवक हा शिफारशीनुसार आलेला असतो. मात्र त्याचे जे काम आहे ते नगरसेवकाप्रमाणेच असतात. नगरसेवकांना आपला मर्यादित एरिया असतो. मात्र हा स्वीकृत नगरसेवक शहर विकासासाठी कुठेही निधी खर्च करू शकतो. फक्त त्यांना जर का एखाद्या वेळेस मतदानाची वेळ आली तर मतदान फक्त तो करू शकत नाही. स्वीकृत नगरसेवकासंदर्भात माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. जहूर सैयद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण आरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.